वनस्पती श्रीमती बाळाबाई कृष्णात पाटील हायस्कूल गिरगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर आहे. नमस्कार, माझे नाव अमृता अनिल गुरणे, मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. नमस्कार, माझे नाव अंतर सचिन पाटील, मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. आम्ही विकसित भारत बीडथॉन 2025 या उपक्रमाअंतर्गत टीम CV रामन या गटाअंतर्गत आम्ही एक प्रकल्प सादर करीत आहोत. आमच्या आजूबाजूच्या भागामध्ये परिसरामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात, पण यामधल्या काही रानभाज्या अशा आहेत ज्या फक्त पावसाळा या ऋतूमध्ये उपलब्ध होतात. पण या पावसाळी भाज्यांचे सर्वांनाच लाभ होत नाही. हे लाभ सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी, हे औषधी गुण सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही काही अशा उपाययोजना केलेल्या आहेत ज्यामुळे ह्या सर्व भाज्या वर्षभरासाठी टिकतील व याचे औषधी गुण सर्व लोकांना मिळतील. यासाठी आम्ही पारंपरिक साठवणुकीच्या पद्धती अवलंबल्या आहेत, जसे की वाळवणे, लोणची घालणे व मुरंबा बनवणे. आम्ही या भाजीची पाने निवडली, स्वच्छ केली व उन्हात वाळवली. ही पाने हवाबंद काचेच्या बरण्यांमध्ये साठवलेली आहेत. ही आता वर्षभर वापरता येतील, तसेच लांबवरच्या लोकांना पाठवता येतील. याचा उपयोग अन्न पदार्थांमध्ये करता येईल, जसे की आमटी, भाजी, सूप, कोशिंबिरी व चटण्या. अशा पद्धतीने रानभाजीचा उपयोग वर्षभर करता येईल. ही आहे शेवग्याची भाजी. याचे शास्त्रीय नाव मोरिंगा ओलिव्हेरा आहे. शेवग्याच्या झाडांच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट आणि अमिनो ॲसिड असतात. पाने वाळवून पावडर करून ठेवणे व आहारात वापरणे अधिक सोयीचे आहे. ही पावडर भाजी, वरण, भाकरी, सूप आणि पराठे यामध्ये वापरता येईल. या भाजीचे सेवन केल्यामुळे हाडे मजबूत होतात, मेंदूचे आरोग्य सुधारते आणि शरीरातील दाह कमी होतो. हा आहे रानअवळा. या रानअवळ्याचे शास्त्रीय नाव फिलॅन्थेस एम्ब्लिका असे आहे. या भाजीचे सेवन केल्यानंतर आपल्याला विटॅमिन A, B, C मिळतात, ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणामध्ये वाढते. या भाजीचे सेवन केल्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी प्रमाणात जाणवतो व आपली पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठता कमी येते. ही आहे पात्रीची भाजी. या भाजीचे शास्त्रीय नाव लावणिया प्रोक्युम्बर्स असे आहे. या भाजीच्या सेवनाने पचनक्रिया लवकर होते, रोगाशी लढण्यामध्ये मदत करते आणि पित्ताचा त्रास कमी होतो. ही आहे आळूची भाजी. या आळूच्या भाजीचे शास्त्रीय नाव कोलोकॅसिया एस्युलेटा असे आहे. या भाजीच्या सेवनाने आपल्याला विटॅमिन A व C मिळतात, ज्यामुळे आपले डोळे निरोगी राहतात, आपल्याला हृदयविकाराचा धोका जाणवत नाही व या भाजीचा कॅन्सरवर बराच प्रभाव पडतो. ही आहे आघाड्याची भाजी. या भाजीचे शास्त्रीय नाव ॲचिरॅन्थस ॲस्पेरा असे आहे. या भाजीमुळे पचनक्रिया सुधारते व भूक वाढवण्यास मदत करते. यामुळे सर्दी, खोकला आणि कफ कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे. ही आहे टाकाळ्याची भाजी. या भाजीचे शास्त्रीय नाव कॅसिया टोरा हे असे आहे. शरीरातील वाफ व कफदोष कमी करण्यासाठी टाकाळ्याच्या पानांची भाजी मदत करते. त्याचबरोबर इसब ॲलर्जी, सोरायसिस, खरूज